कृष्णा महाराज बोलतात की 5 वर्षामध्ये 6 म्हणजे वर्षापेक्षा एक मालकरी आपल्या गावामध्ये वाढलेला आहे. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. अलिमगर गाव म्हणजे उत्सवाचा गाव. अलिमगर गावात प्रत्येक सण साजरे केलेच जातात. त्यापैकी एक आमचा हरिनाम सोहळा उत्सव वर्ष 5वा. चला तुम्हाला आज अलिमगर गावाचा उत्सव दाखवता न उत्साह दाखवता. तर चला जाऊ आपण सप्त्यामध्ये. हरिनाम सोहळा उत्सव मंडळ अलिमगर. ऐसा वासुदेव बोलतो बोल वेळ काळा ते ग्रासी लगा. ऐसा वासुदेव बोलतो बोल. हे 3 प्रश्न आहेत. प्रश्न काय विचारलाय? कैसा वासुदेव बोलतो बोल. ती पोरगी म्हणते ना कैसा हराया है ना, त्याला हे उत्तर आहे. आमचे ज्ञानोबा म्हणतात कैसा वासुदेव बोलतो बोल. अरे असे किती हरवले आतापर्यंत, या वासुदेवाने किती पचवले, शतकाच्या शतक पचवले. खरी वाटते की शतकाच्या शतक पचवले. मी खंबीर असायला पाहिजे. ते म्हणताय ना 15 मिनिट पोलीस हटा. त्याला उत्तर दिलं अमित शहाने. काय उत्तर दिलं माहितीये का? अरे हटाया था ना अहमदाबाद में, उधर तो सब कब्रस्तान बन गया. मला नाही कळायचं, न कळलेलं बरे. बरं विठाला काय म्हटली ती मुली काय नाही असा विधी असतो की नाही. लग्नाच्या आधी मागणं असतं ना ते, मुझे मोदी काय मी पूरा पाकिस्तान दे दो, अपना पूरा काश्मीर दे दो. तो अटल काय म्हणते कोई बात नहीं, मैं आपके साथ शादी के लिए तैयार हूँ, लेकिन मुझे दहेज में पूरा पाकिस्तान दे दो. असं उत्तर पाहिजे. तू आमच्याकडं आणि काश्मीर मागते, तर आम्ही काय मागतोय? पुरा आपल्याच भारताचा तो एक तुकडा आहे ना बप्पा रावळ. आपल्या भारतातले सर्वात शूर बप्पा रावळ. ती रावळपिंडी तिकडे आहे. ज्या विद्यालयामध्ये आर्य चाणक्य शिकले ते तक्षशिला सुद्धा पाकिस्तान मध्ये. काय सिंधू नदी अखंड वाहणारी, ज्या सिंधू नदीच्या किनाऱ्यावर आपली संस्कृती तयार झाली, ती सिंधू नदी पाकिस्तान मध्ये गेली. हा फाळीचा प्रकार आहे. म्हणून तुम्ही आजच्या कीर्तनात सगळं जरी ध्यानात राहिलं तरी चालेल, पण जर तुम्हाला कोणी आवाहन करीत असेल तरी पण प्रतिज्ञा करा. आमचा परिवार कायमचा टिकून ठेवू. 2 मुलं 4 मुलं आमचा परिवार पक्का टिकून ठेवू आणि चंद्र सूर्य येतोपर्यंत आम्हीच या देशात राज्य करू असा निश्चय करा. हो, चंद्र सूर्य येतोपर्यंत आम्हीच राज्य करू. कारण संत आहे ना आपल्याकडे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. तेव्हा ते संत मात्र आपल्याला सांगतात कैसा वासुदेव बोलून तो बोल. खरं तर या वाक्यांमध्ये जो जिवंतपणा आहे, जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा आपण जिवंत केली नाही, तशी जिवंत होत नाही. हा अभंग म्हणजे टाळकऱ्यांना घाम फोडणारा अभंग आहे. खरं आहे की नाही? हा अभंग म्हणजे गवयांची धांदल उडवणारा अभंग आहे. लक्षात. हा अभंग म्हणजे वारकऱ्यांची मस्ती आहे, मस्ती घोळघोळा. हा अभंग तिकडं आहे का वाळवंटामध्ये कसे नाचतात, कोणीच म्हणत नाही तसं. कोणीच नाही म्हणत की बा आम्ही तुमचं कीर्तन ऑनलाईन पाहिलं ऐकलं. ऑनलाईन होतं कीर्तन, मोठं होतं, सगळीकडे होतं. तेव्हा इतके मोठे मोठे सप्ताह चालू आहे. हे शेवटचे 10 वर्षे बरं का. नाही तर इराण सारखं इराक सारखं व्हायला काही वेळ लागणार नाही.
हे दलभद्री विचार टाकून द्या. काय करणार म्हणे, एक पोरग बस झालं. हो, तुमचे बंगले किती मोठे असले बरं का, बंगले हो, काश्मीरच्या लोकांकडे पण बंगले होते पण त्यांना सोडावे लागले. हो, महिना तो दरवाजा बंद असतो. मग पोलीस कंप्लेंट करतात, हा दरवाजा बंद आहे, उघडला नाही, कोण आहे आतमध्ये. मग पोलीस येतात, दरवाजा तोडतात आणि आत पाहतात तर ते म्हातारी महिना झाला असतो मरून गेलेले असतात. त्यांची लाश सडून गेलेली असते. मग ते पत्ता पाहतात, मुलांना फोन करतात. हो, विदेशातले मुलं ते तिकडून सांगतात आम्हाला काही कळालंच नाही, आम्ही ऑनलाईन पैसे पाठवतो, तुम्ही अंत्ययात्रा करून घ्या. तुमच्या मुलांना तुमच्या अंत्ययात्रेला सुद्धा यायला वेळ नाहीये. तुम्ही शिकवले, इतके शिकवले, प्रॉपर्टी करता, मुलांकरता उपाशी राहिले तुम्ही, पण ती मुलं तुमच्या अंत्ययात्रेला सुद्धा येत नाही. ही आज परिस्थिती आहे. म्हणून एकत्र किती भाग्यवान होते पूर्वीची माणसं, आहे ना, जुने माणसं. हो, तर वय झालं, मुलं म्हणायचे डॉक्टरकडे झाला, डॉक्टर थोडेफार औषध द्यायचा आणि काय म्हणायचा, बाबांचं वय झालंय. मुलांना बाजूला घेऊन सांगायचा, डॉक्टर बाबांचं वय झालंय, औषध लागू पडत नाही, त्यांना घरी घेऊन जाता. प्रामाणिकपणा घरी घेऊन जा. हो, मग घरी आल्यानंतर त्या बाबाला भेटायला त्याचे भाऊ, त्याच्या बहिणी, त्याचे नातू त्याला भेटायला येतात, चुलत निलत. बाबा बरं आहे का, बाबा चहा घेता का, बाबा दूध घेता का, असं विचारतात. बाबा मला ओळखलं का बाबा, डोळे उघडा, मला ओळखा. आणि असा तो मनुष्य. एखादी मुलगी म्हणायची बाबा राम म्हणा, बाबा नाम विठ्ठल म्हणा, राम म्हणा. शेवटी त्याला राम म्हणायला लावायचे. आणि असं मुलांकडं नातवांकडं पाहत त्यांच्याकडून राम ऐकत आणि मग असा आनंदाने आपला प्राण सोडत होता. असे पूर्वीचे भाग्यवान माणसं. आणि आताची श्रीमंत, इतका पैसा, जाऊ द्या जसलोकला, जाऊ द्या लीलावतीला. मग जसलोक, लीलावती करोडो झाले तरी पैशाला तोटा नाही ना. आणि मग तिथे गेल्यानंतर नाकात नळी, तोंडात नळी अशा घालून ठेवतात. हो, आणि हे डोळे उघडीत नाही, जवळ मुलगा नाही, मुलगी नाही, नातू नाही, कोणीच नाही, फक्त डॉक्टर एसी मध्ये आहे, नाकात नळ्यात, बोलत काही नाही. मग डॉक्टर बाहेर विचारतो काय करायचं, म्हणजे गेलेच येते 8 दिवसापर्यंत गेले ते. तुमची इच्छा म्हणून आम्ही ठेवलंय त्याला नळ्या घालून, नळ्या काढल्या की गेले. मग उद्या काढा, म्हणजे उद्या पाडवाय. अरे काय मरण राहिले, ते मरण पण चांगलं ठेवलं नाही मग तुम्ही नैसर्गिक. तर नुसता पैसा करत नाही म्हणतात, संस्कृती टिकते. म्हणून एकत्र कुटुंब राहणं ही खरी संस्कृती आपली होती. आता अलग राहणं ही पाश्चात्य संस्कृती. बंगला मोठा, प्रत्येक मुलाला रूम वेगळा, मुलीला रूम वेगळा. मुलीचं वय 30 वर्षाचं, त्या रूम मध्ये तिच्या हातामध्ये 1.25 लाखाचा मोबाईल. ती कोणाच्या संपर्कात राहते आणि कोणावर बोलते माहिती नाही. माहिती कधी पडतं, निघून गेल्यानंतर. आणि मग रडत बसतात, आमच्याकडे येतात. आमची मुलगी मुसलमानाच्या संपर्कात आली, लवची आतमध्ये गेली. डॉक्टर, वकील, न्यायाधीशांच्या मुली गेल्या बरं का. बरं, मुली एकुलती आहे, तिची प्रॉपर्टी 100 कोटीची. मुलगी पण गेली आणि प्रॉपर्टी पण गेली. प्रत्येक जिल्ह्याचा सर्वे पहा. हो, प्रत्येक जिल्ह्यात 500,000 मुली गायब आहे आता सध्या. आणि कोर्टात केसेस काय, घटस्फोटाच्या. काय संस्कृती राहिली. कारण उशिरा लग्न होतात. 35 वर्षाच्या मुलीचं लग्न होतं, तिच्या आधीचे 4-5 मित्र असतात, याच्या 2-3 मैत्रिणी असतात. लग्न झाल्यानंतर यांचं पटत नाही, 4-6 महिन्यातच बिघडतं. मग ते मोडण्याकरता परत काढा 50,000, आपलं 50 लाख सोडचिठ्ठी घेण्याकरता. हे सगळे उपद्रव सुरू झाले. याचं कारण आहे की आम्ही आमच्या कुटुंब परिवाराकडे लक्ष दिलं नाही. त्याचा हा परिणाम आहे. संत महात्मे जे सांगतात ना, परिवार कुटुंब, अरे घर असेल, घराला दार असेल, घराला अंगण असेल, घरात परिवार असेल तर वासुदेव तुमच्या दारात येईल, तर पिंगळा तुमच्या दारात येईल. आणि अशा प्रकारचा वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा. कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाप न द्याल तरी जातो माघारा गा. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
शब्द अवश्य बोलतो की खरंच आज कीर्तन करताना वाजवणारे म्हणणारे गायन ताल स्वर इतका आनंद झाला ना, या अभंगावर मला वेगळाच अनुभव होता. मी तुम्हाला बोललो चुकल्या असं काही नाही, हे खोटं बोललो मी. तुमच्यासारखे श्रोते जर रोज मला मिळाले ना, है ना, इतके सुंदर, इतके उत्तेजित, इतके प्रभावी, अवधान पक्का असलेले, है ना, श्रद्धावान कीर्तन करायला आणखी काय लागतं मला? तुमच्या चेहऱ्यावरचं जे अवधान आहे ना, हेच आमचं टॉनिक आहे. हेच आमचं टॉनिक आहे, याच्यावरच जगतोय आम्ही. आणि म्हणून इतकं नजर लागेल अशा प्रकारचं जे आज वातावरण तयार झालंय ना, पुढच्या वर्षी असा निश्चय करा की हे 7 दिवस असं वातावरण गावात निर्माण करा. 8व्या दिवशी काला करा, पहिले शेवटचं कायला ते कीर्तन मी करेन, काय काळजी करू नका, पण करा, कारण जागृतीची गरज आहे. आता एका दिवसात काय पेटलं विजून टाकलं झालं समजा. हो, भूक कधी लागली, जेवण कधी केलं काही कळलंच नाही. एका दिवसात काय कळते येते? राजा परिषदेला मोक्ष मिळाला, पण किती 7 दिवस लागले. 7 दिवसाचा आखाडा आहे, 7 दिवसाची हो, आणि अशा प्रकारची तालीम आहे. तालीम हे सर्व तसं करावं लागतं, ठासून ठासून ठासून. म्हणून तर परीक्षितीच्या अंगी ठसावले, पण कधी शुकाधिक योगी रंगले श्रीरंगी, आणि परीक्षितीच्या अंगी ठसा. तुमच्या अंगी ठसवलं पाहिजे. सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व टाळकरी श्रोते, हो, महिला पुरुष सर्वांना धन्यवाद देतो की आम्ही या भागामध्ये सतत वारंवार येत होतो, आणि आजही पुन्हा येण्याचा योग आला. आमचे बजरंगी बरेचसे या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेले आले पण असतील, कारण मागे बसलेले असतील, लक्षात कीर्तनानंतर मला भेटतील. सेवा समाप्त करतो आणि मनात पक्की गाठ मारून चला हो, की हा देश हिंदुस्थान आहे, हा हिंदूंचाच आहे, आणि आम्ही इथं चंद्र सूर्य येतोपर्यंत आम्ही राहणार आहोत. आमच्याच पिढ्या इथं नांदणार आहे. अलग लक्षात. विठ्ठल जय. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरनाथ भगवान की जय. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. त्यांच्या हस्ते माल परिधान करीत आहे. मी त्यांना इथं व्यासपीठावर बोलावतोय. बंडू बाबा, आपण यायचं आहे.
बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढर. सहायक माळकरी आपल्या ह्या गावामध्ये झालेले आहेत. कृष्णा महाराज बोलतात की 5 वर्षामध्ये 6 म्हणजे वर्षापेक्षा एक माळकरी आपल्या गावामध्ये वाढलेला आहे. आज इथे माळ धारण केलेली आहे. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी माझ्याकडून कीर्तनाचा सौजन्य देईन. त्याबद्दल मी आमचे आभार व्यक्त करतो.